नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण एका महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयावर माहिती घेणार आहोत. मी आता सगळ्यांना माहीत झाले की देशातल्या 5 राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ इथं सत्तांतर झालेला. त्याच्यातलं महत्त्वाचं जे सगळ्यांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल. कारण बाकीच्या राज्यामध्ये आजही देशभक्तीपर सगळे लोक आहेत, घटनेचं पालन करणारे आहेत, त्याच्यामध्ये शांततेने सत्तांतर होतं आहे. पण पश्चिम बंगालमध्ये जसं ममता बॅनर्जी सत्तेवर आलेल्या आहेत तसं 15 वर्ष त्यांचं वागणं जे आहे ते मी एक स्वतंत्र महाराणी आहे आणि माझं भारताशी काही संबंध नाही, मी राज्यघटना मानत नाही, मी सुप्रीम कोर्ट मानत नाही, मी पंतप्रधान राष्ट्रपतीचा अपमान करू शकते, ही जी त्यांची घमंड वागण्याची चाललेली होती ती आता त्यांचं सरकार गेल्यामुळं बंद झालेली आहे. मागं जेव्हा मी व्हिडिओ केला त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की ती पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणं हे देशाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. कारण ममता बॅनर्जींचं जे वागणं होतं तर ते स्वार्थी आणि देशद्रोहीपणाचं होतं. स्वतःचं मतदान वाढावं, कायमस्वरूपी आपण किंवा आपल्या पुढं पिढीजात सत्ता राहावी याच्यासाठी त्यांनी बांगलादेशातले मुसलमान, बांगलादेशी मुसलमान, म्यानमारमधले रोहिंग्या मुसलमान यांना पश्चिम बंगालमध्ये वसवण्याचं काम केलं. त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड मिळवून दिले, त्यांना सगळ्या सवलती दिल्या, घराला जागा दिल्या आणि केवळ एकच अट की तुम्ही मतदान कायम काय करायचं तर तृणमूल काँग्रेसला करायचं. 3 टर्म म्हणजे जवळजवळ 15 वर्ष त्या सत्तेवर होत्या. आता मागं 2021ला जेव्हा इलेक्शन झालं त्यावेळी भाजपच्या 3 वरून 77 आल्या. पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जवळजवळ 50 ते 60 जागा या भाजप निवडून आलेला असताना सुद्धा त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी करून तृणमूल काँग्रेसचा निकाल जाहीर करायला लावला. म्हणजे उदाहरण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की भाजपला 50,000 आहे, तृणमूल काँग्रेसला 39,000 आहे, तर 39 ऐवजी 79,000 करा आणि तृणमूल निवडून आलं म्हणून जाहीर करा. असं दमदाटी वगैरे करून त्यांना भीती घालून जाहीर 50 जागा जवळजवळ भाजपच्या हिसकून घेतल्या. प्रचंड दहशत, प्रचंड मारामाऱ्या. मागच्या 2021च्या इलेक्शनमध्ये जवळजवळ 100 लोक मारले गेले, दंगली झाल्या, अनेक महिलांवर बलात्कार झाले. निवडून आल्यानंतर सुद्धा ज्यांनी मतदान केलं नसेल तृणमूल काँग्रेसला अशा संशयित लोकांना तृणमूलच्या गुंडांनी भरपूर त्रास दिला. काही लोकांना पश्चिम बंगाल सोडून पळून जावं लागलं. इतकी दहशत की लोक बोलायला सुद्धा घाबरायचे. आता परवा एका तिथल्या पत्रकाराने माहिती सांगितली मला की इलेक्शनच्या दिवशी गावाच्या टोकावर 4-5 गुंड उभे राहायचे आणि त्यांचे 2 गुंड जाऊन सगळं घरात सांगून यायचे की घराच्या बाहेर पडायचं नाही, कोणत्याच कामासाठी पडायचं नाही, तुम्ही जर बाहेर पडला तर मग तुमचं काही बरं वाईट झालं तर आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे लोक घराच्या बाहेर पडत जे त्यांना डाऊट होता की हे भाजपला मतदान करतील तर तिथं सुद्धा जात. 2021च्या निवडणुकानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने काय केलं, शांतपणे प्रत्येक गावागावात जाऊन घराघरामध्ये जाऊन त्यांचा प्रचार चालू ठेवला. इलेक्शनचा जो ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे इलेक्शन त्यांनी सांभाळलं. SIRचा प्रकल्प राबवला. म्हणजे जे मेलेले लोक आहेत, जे पश्चिम बंगाल सोडून गेलेले आहेत किंवा जे त्यांची कागदपत्र देऊ शकत नाहीत अशा लोकांची नावं जवळजवळ 92-93 लाख नावं कमी झालेली आहेत. त्यातली 27 लाख लोक तर जवळजवळ मेलेले होते. पण पूर्वी काय व्हायचं, ही नावं कायम असायची आणि त्यांच्या नावावर मतदान व्हायचं. ही नावं कमी झाल्यामुळं पहिलं म्हणजे ममता बॅनर्जींचं हातपाय गळाले. दुसरी त्यांची जी नॅक होती, काय होती ट्रिक, ती गुंडगिरी करणं, लोकांना मतदानासाठी बाहेर येऊ न देणं आणि मग त्या तक्रार करायला पोलीस स्टेशनला गेले तरी पोलीस त्यांचेच.
त्याच्यामुळे तक्रार नोंदवली जात नव्हती. बलात्कार झाला तरी पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी यावेळेस काय केलं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फौजा तिथं आणल्या. CRPF म्हणतात त्याला, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस. जवळजवळ 2-2.5 लाख ते फौज तिथं आणल्यामुळं प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर त्यांनी ते लोक ठेवले. पश्चिम बंगालच्या पोलिसांना त्यांनी सांगितलं 100 मीटरच्या आतमध्ये सुद्धा यायचं. त्याच्यामुळं लोकांची भीती गेली आणि त्यांनी बिनधास्त येऊन मतदान केलं. तिसरा विषय झाला की मुस्लिम लोक एक गठ्ठा मतदान तृणमूल काँग्रेसला करायचे आणि हिंदू घरात बसून राहायचे घाबरून. तर यावेळी भाजपने जनजागृती केली, CRPFचे लोक ठेवले. त्याच्यामुळं हिंदू एकजूट होऊन बहुतांश 100% मतदान त्यांनी भाजपला केलेलं आहे. त्याच्यामुळं काय झालं की त्या 3 पद्धतीमुळं तृणमूल काँग्रेसचा पार सफाया झालेला आहे. भाजपचे 207 आले, तृणमूल काँग्रेसचे काहीतरी 73-74 सीट आलेले आहे. आता मला तुम्हाला जी बातमी द्यायची म्हणजे की निवडून आलेत भाजप, आता पुढं काय घडेल, काय पश्चिम बंगालमध्ये काय घडेल. आता पश्चिम बंगालमध्ये पहा, तुम्हाला काल परवा सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला की जे पोलीस पूर्वी तृणमूल काँग्रेसला मदत करत असत ते भाजप निवडून आल्या म्हणल्यावर ते नाचायला लागले, जय श्रीरामच्या घोषणा ते द्यायला. म्हणजे पश्चिम बंगाल जय श्रीराम म्हटलं तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करत, मारहाण करत. तेच पोलीस स्वतः जय श्रीरामच्या घोषणा देऊन नाचायला लागले. हावडा ब्रिजपाशी हजारो लोक जमून जय श्रीरामच्या मोठमोठ्या घोषणा दिल्या. काही जे धाडशी तरुण होते त्यांनी ममता बॅनर्जीच्या घरापाशी जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. म्हणजे भयमुक्त लोक झाले. आणि त्यांनी, तुम्हाला आणीबाणीचा जुना काळ ज्यांना आठवत असेल त्यांना आठवत असेल, आणीबाणी संपल्यानंतर जसे लोक भयमुक्त झाले तसंच पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर झालं. पहिलं बदल घडला प्रशासनात. तिथल्या मुख्य सचिवांनी लगेच एक सर्क्युलर काढले की कोणती फाईल कार्यालयाच्या बाहेर जाता कामा नये, त्याची कॉपी करता कामा नये आणि कोणाला ती दाखवायची नाही. म्हणजे मंत्रिमंडळातले लोक जरी आले तृणमूल काँग्रेसचे तरी त्यांना सुद्धा ती फाईल द्यायची नाही. आपल्याकडे सचिवालय असतं तसं तिथलं जे सचिवालय आहे त्याच्याभोवती CRPFच्या लोकांनी वेढा घातलेला आहे. कोणती फाईल बाहेर जाऊ द्यायची नाही, लोकांना, बाहेरच्या लोकांना आत जाऊ द्यायचं नाही. म्हणजे आता का की हे भ्रष्टाचाराच्या सगळ्या फाईली त्यांनी नाहीशा करू नयेत म्हणून त्यांची पहिली कारवाई काय झाली तर त्यांनी त्या फाईली ताब्यात घेण्याचं काम चालू केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा बदल त्याच्यामध्ये घडलेला आहे की लोक भयमुक्त तर झालीच. त्याच्यामुळं काय झालं की तिथं जे त्यांची गुंडगिरी करणारे लोक होते आणि अमित शहांनी सांगितलं होतं की 4 तारखेनंतर या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना आम्ही उलटं लटकवू आणि शिक्षा देऊ. त्याच्यामुळं ते लोक पश्चिम बंगाल सोडून पळून चाललेले आहेत की आज ना उद्या आपल्याला CCTVमध्ये कुठंतरी सापडणार, आपल्याला पकडणार आणि बेदम मारहाण आपल्याला होईल, त्याच्या आधीच आपण पळून गेलेलं बरं. त्याच्यामुळे पश्चिम बंगालमधली गुंडगिरी एकदम 2 दिवसात कमी झालेली दिसते. ममता बॅनर्जीने आवाहन केलं की रस्त्यावर उतरा, पण कोणीही रस्त्यावर उतरायला तयार झालं नाही. तिसरा महत्त्वाचा जो विषय बदल झालेला आहे की बांगलादेशी मुसलमान जे पश्चिम बंगालमध्ये घुसलेत. आज दोन आकडा 2 ते 3 कोटी लोकांचा आहे. त्यातले 92 लाख नावं कमी झालेले आहेत. तर ती लोक जी मुक्काम अजून त्यांचा कलकत्त्यातच होता की जर ममता दिदी पुन्हा निवडून आल्या तर त्या पुन्हा आपले नावं वगैरे घालून देतील आणि पुढच्या वेळेस आपण स्थिर होऊ. तर त्यांनी बांगलादेशात पळून जायचा प्रोग्राम चालू केलेला आहे. म्हणजे बांगलादेशीचे स्वतःहूनच पळून चाललेत. आणि माझा अंदाज असा आहे 7 तारखेला 9 तारखेला भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला की दुसऱ्या दिवशी एक सर्क्युलर काढले जाईल की बांगलादेशी लोकांनी 7 दिवसाच्या आत त्यांच्या देशात निघून जावं, नाहीतर मग त्यांना पकडून त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल. त्याच्यामुळे बांगलादेशी मुसलमान कमी व्हायला. चौथा महत्त्वाचा बदल आहे की भारताला बांगलादेशच्या सरहद्दीवर कुंपण घालायचं होतं, पण ममता बॅनर्जी त्याला परवानगी देत नव्हत्या कारण त्यांना त्यांचे लोक, म्हणजे बांगलादेशचे लोक येऊन स्थायिक होणं त्यांच्या दृष्टीने हितच होतं. आता भाजपचं सरकार आल्यामुळं ती परवानगी BSFला मिळेल, जमीन ताब्यात मिळेल आणि मोठ्या पद्धतीने कुंपण घालून बांगलादेशींची जी घुसखोरी होती ती मोठ्या प्रमाणामध्ये बंद होईल.
म्हणजे जे आहे ते हाकलून दिले जातील आणि नवीन येणारे बंद होतील. चौथा महत्त्वाचा विषय, पाचवा महत्त्वाचा विषय घडेल की पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये नवीन उद्योगधंदे आले नाहीत. जे होते मोठे ते सगळे सोडून गेले. तुम्ही पाहिलं की नंदीग्राममधून टाटाचा उद्योग समूह जो नॅनो कारचा होता तो गुजरातमध्ये हल्ला. त्याच्यानंतर कोणी एक माणूस नवीन त्यांच्याकडे आला, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढली. पश्चिम बंगालच्या तरुणांना बाहेरच्या राज्यात जाऊन नोकरी करावी लागायची. आता भाजपचं सरकार आल्यानंतर परकीय इन्व्हेस्टमेंट वाढेल, नवीन कारखाने तिथे येतील आणि पश्चिम बंगालची भरभराट झालेली तुम्हाला दिसून येईल. दहशतवाद मुक्त होईल, घटनेनुसार काम चालेल, भ्रष्टाचार एकदम बंद होईल आणि पश्चिम बंगाल जर ममता बॅनर्जी पुन्हा निवडून आल्या असत्या तर पुढच्या वेळेस आपल्याला पश्चिम बंगालला जायला व्हिसा घ्यावा लागला असता. त्यांची सरकारची परवानगी असेल तर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जायचं, नाही तर नाही जायचं. मी घटना मांडत नाही, मी सुप्रीम कोर्ट मांडत नाही, मी पंतप्रधान मानत नाही, अशी जी त्यांची भूमिका होती ती देशद्रोही, देशफुटी, देशाला पश्चिम बंगालला देशापासून वेगळं करण्याची प्रक्रिया होती. ती एकदम बंद झालेली आहे. आणि 6वा महत्त्वाचा विषय की याचे जे आत्तापर्यंत मंत्री, स्वतः ममता बॅनर्जी, त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांचे जे भ्रष्टाचाराच्या फायली आहेत त्या एकदा सरकारच्या हाती लागल्या की यांच्यावर वेगळे खटले भरून यांना शिक्षा डेफिनेट होईल ही भीती त्यांना असल्यामुळं त्यांचा ममता अतिशय थरथराट चालवलं आहे. मी राजीनामाच देणार नाही, मी निवडणूक हारलेच नाही, थोडंसं मानसिक परिणाम झाल्यासारखं त्यांचं वागणं चालू झालेलं आहे. तर सरकार काय करतं की तुम्ही राजीनामा नाही दिलं तर तुम्हाला आम्ही बरखास्त करू. सरकारजवळ कायदे कानून आहेतच, त्याच्यामुळे फार मोठा फरक पडणार. पण पश्चिम बंगालबरोबर संपूर्ण देशाचं हिताची गोष्ट ही घडलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आनंद व्यक्त करावा. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्यामुळे काय घडेल? चांगलं झालं का वाईट झालं? तर याच्यासाठी आपल्याला तुमचं मत मांडावं असं माझी इच्छा आहे. आज आपण इथे थांबूया. माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.